नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्याच्या निवडणुकीने वेगळेच वळण घेतले। या निवडणुकीचे महत्त्व देखील वेगळे होते। 6 मुख्य पक्षांची महाविकास आघाडी आणि महायुती जोडीला तिसरी आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी, बाकी लहान मोठ्या पक्षांची मांदियाई आहेच। अशाच पाडापाडीच्या राजकारणाचा खेळ रंगला। मराठा ओबीसी मुद्दे प्रारंभी प्रभावी होते, मात्र जसा जसा निवडणुकीचा ज्वर वाढत गेला तसा तसा या मुद्द्यांचा प्रभाव कमी होऊ लागला। मुद्दे बदलत गेले। विकासाच्या मुद्द्यावरून धर्म आणि जातीपातीच्या मुद्द्यांना काही पक्षांनी आणले। धर्म आणि जातीय विद्वेष पसरवण्याचे काम मधल्या टप्प्यात झाले आणि प्रचार संपता संपता पैशाच्या मुद्द्यावर येऊन ठेपतानाच ही निवडणूक रक्तरंजित होण्याचे प्रकारही झाले। या निवडणुकीत साम दाम दंड भेद विसरून अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणि दहशतीचे राजकारण सुरू केले। महाराष्ट्राच्या निवडणुकीत कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्याच्या घटना समोर आल्या। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरोधातल्या तक्रारीने आणि नालासोपाऱ्यात मंगळवारी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाने राज्याला राजकीय भूकंपाचे झटके बसले। राज्यात सर्वदूर त्याची तीव्रता जाणवली, इथपर्यंत की विनोद तावडे यांचा गेम त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या। थेट फडणवीसांवर आरोप झाले। विनोद तावडे हे सध्या राष्ट्रीय राजकारणात असले तरी राज्यात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। हा अडथळा दूर करण्यासाठी फडणवीसांनी रचलेले हे षडयंत्र असल्याचा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला। फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांनी तावडे यांची पाठराखण केली। या प्रकरणाला झाकण्यासाठी थेट राजधानीतून भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळ्या संदर्भातील ऑडिओ क्लिप जारी केली। या मुद्द्याची ही बातमी झाली। मात्र तावडे यांचा मुद्दा मतदानाच्या दिवशीही गरमच होता। नाशिकच्या एका हॉटेलमधून 5 कोटीची रक्कम जप्त होणे, रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकारी पैसे वाटप करताना पकडले जाणे असे अनेक प्रकार राज्यात मतदानाच्या आदल्या दिवशी उघड झाले। तिकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काटोल मतदारसंघात झालेला जीवघेणा हल्ला, अडसड नामक उमेदवाराच्या बहिणीवर झालेला हल्ला यासोबतच काही रक्तरंजित घटना या निवडणुकीला गालबोट लावणाऱ्या ठरल्या। अगदी मतदानापूर्वी जे प्रकार राज्यात घडत आहेत ते चिंतनीय आहेतच। भीती दहशतीचे वातावरण निर्माण करून निवडणुका जिंकता आल्या असत्या तर याला लोकशाही म्हणताच आली नसती। निवडणुकीतील अशा प्रकाराने राज्यात गुंडाराज येईल असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। हे लोकांचे राज्य आहे, लोक निवडून देत असलेले राज्य आहे, म्हणजे सत्तेवर येणारे सरकार हे लोकांचे आहे। मग लोकांना ठरवू द्या ना की त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना कोण विधानसभेवर पाठवायचे आहे ते। उमेदवारांनी फक्त तो कसा आहे, त्याने काय काम केले, तो इतरांपेक्षा कसा सर्वोत्कृष्ट आहे, लोकांनी त्याला का निवडून द्यावे हे लोकांना पटवून द्यावे, त्यावर लोकांना निर्णय द्यायचा आहे। मात्र काहीही कर्तृत्व नसताना केवळ पैशांचे आमिष दाखवून प्रलोभन देऊन मते विकत घेण्याचा प्रकार होत असेल तर मतदारही सुज्ञ आहेत। लोकसभा निवडणूक अशीच लोकांनी हातात घेतली होती। मग्रुरीचे परिणाम त्या निवडणुकीत दिसले। जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री असेल असे गणित मांडले जात असल्याने एन केन प्रकारेण निवडणूक जिंकायचीच यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडलेले हे मार्ग सामान्य मतदारांच्या मनातला विश्वास गमावणारे आहेत, लोकशाहीसाठी घातक आहेत। मतांसाठी काहीही करण्यापेक्षा प्रामाणिक आणि जनतेच्या मनातला उमेदवार बनण्यासाठी काय करावे हे जर त्यांना समजले तर लोकशाही सुदृढ होईल। मात्र तरीही आमिष प्रलोभने दाखवली तर मग पुन्हा तेच होईल। ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेची होईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।